नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी साळुंके सर. साळुंके सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्येच आपण सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री हा 11th केमिस्ट्रीचा पहिला चॅप्टर स्टार्ट केलेला. तर त्यामध्ये कोणकोणते पॉईंट्स पाहिलेले ते आपण जस्ट एक रिवाइज करूया. पहा, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीमध्ये आपण इंट्रोडक्शन पाहिलेलं. इंट्रोडक्शन टू केमिस्ट्रीमध्ये केमिस्ट्रीचं डेफिनेशन काय होतं? तर केमिस्ट्रीचं डेफिनेशन होतं, इट इज द स्टडी ऑफ मॅटर. मॅटर म्हणजे काय बेटा? मॅटर इज एनिथिंग विच ऑक्युपाइज स्पेस अँड हॅज मास. ऑक्युपाय स्पेस म्हणजे व्हॉल्यूम ऑक्युपाय करणार, अँड हॅज मास, ज्याला मास आहे, जो स्पेस ऑक्युपाय करतो त्याला आपण काय म्हणतो? मॅटर. त्यानंतर पुढे आपण पाहिलेलं की फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. या फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्यांची स्टडी, ओके, आणि चेंजेस प्रॉपर्टीज, त्यांचे फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, त्यांची स्टडी आणि जे काही चेंजेस होतात त्या मॅटरमध्ये अकॉर्डिंग टू डिफरंट कंडिशन्स, वेगवेगळ्या कंडिशन ज्या आहेत, डिफरंट कंडिशन्स, त्या ब्रांच ऑफ सायन्सला आपण म्हणतो केमिस्ट्री. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ केमिस्ट्री? केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर, इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड द चेंजेस इट अंडरगोज अंडर डिफरंट कंडिशन्स. ओके, केमिस्ट्री हे काय आहे? सेंट्रल सायन्स आहे, कारण ते कशामध्ये? फिजिक्सच्या कन्सेप्ट, बायोलॉजीचे कन्सेप्ट, अप्लाइड सायन्सेसमध्ये यूज केलं जातं, अर्थ सायन्समध्ये यूज केलं जातं, स्पेस सायन्समध्ये यूज केलं जातं. त्यानंतर त्याचे ॲप्लिकेशन्स आपण बघितलेले, डेली लाईफवर इम्पॅक्ट होतो. डेली लाईफमध्ये आपण केमिस्ट्रीचा यूज करतो. आपल्या भोवती असलेले सर्व काही गोष्टी ज्या आहेत, मला इथे ज्या ज्या गोष्टी दिसत आहेत, सर्व गोष्टी कशाने बनलेल्या आहेत? केमिकल्सने बनलेल्या आहेत. ओके, पहा, एअर, फूड, क्लोदिंग, फ्युअल, हे एक्झाम्पल्स आपण बघितलेले, मेडिसिन एटसेट्रा. आणि हिस्टॉरिकल कंटेक्स्ट सुद्धा बघितलं. जसं ॲडव्हान्समेंट होत गेली तसतसे नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट आले, नवनवीन एक्सपेरिमेंट, प्रयोगशाळेमध्ये, लॅबमध्ये होत गेले आणि नवनवीन कन्सेप्ट पुढे आले केमिस्ट्रीमध्ये सुद्धा. ओके, त्यानंतर आपण पाहिलेलं ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. ब्रांचेस ऑफ केमिस्ट्रीमध्ये आपल्याला या 11th सिलेबसमध्ये 5 ब्रांचेस आहेत. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की केमिस्ट्रीच्या खूप ब्रांचेस आहेत, पण त्यापैकी 5 ब्रांचेस आपल्याला मेनली स्टडी करायचे आहेत. तर त्या कोणकोणत्या आहेत? ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, फिजिकल केमिस्ट्री आहे, बायोकेमिस्ट्री आहे, ॲनालिटिकल केमिस्ट्री आहे. अशा 5 ब्रांचेस आपल्या सिलेबसमध्ये दिलेल्या आहेत. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय बेटा? ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ कार्बन अँड इट्स कंपाऊंड. मग मी एक्सेप्शन पण दिलेलं, तुम्हाला एक्सेप्शन लक्षात असेल तर सांगा. तर ते एक्सेप्शन्स काय होते? CO2, H2CO3 किंवा CO3-, Na2CO3, K2CO3, या कंपाऊंडची स्टडी म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री नाही, ती इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येते. ओके, पहा इथे स्टडी ऑफ कार्बन. कार्बनचे जे काही कंपाऊंड्स आहेत, बेटा मी हे क्लीन करतो. ओके, स्टडी ऑफ कार्बन. कार्बनचे जे काही कंपाऊंड्स आहेत ते कंपाऊंड्स आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये स्टडी करतो. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कोणते कंपाऊंड स्टडी करतो? जे ऑर्गॅनिक नाहीत, नॉन ऑर्गॅनिक कंपाऊंड स्टडी करतो. कशामध्ये? इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. त्यानंतर आहे फिजिकल केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला रूल्स, लॉज म्हणजे नियम, थेसिस, थेरी असं सांगितलेलं की केमिस्ट्रीचे जे काही रूल्स आहेत ते फिजिकल केमिस्ट्रीमध्ये स्टडी केले जातात. मग ज्या काही फिजिकल प्रॉपर्टीज वगैरे आहेत, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, ऑर्डर, कलर, हे सर्व कशामध्ये स्टडी केलं जातं? फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये फिजिकल प्रॉपर्टीज सुद्धा स्टडीज केल्या जातात. हीट असेल, वर्क डन असेल, हे सर्व कशामध्ये स्टडी केलं जातं? तर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये स्टडी केलं जातं. त्यानंतर बायोकेमिस्ट्री. बायोकेमिस्ट्री, केमिस्ट्री ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा लिव्हिंग बीइंग्स. बायो म्हणजे लाईफ, केमिस्ट्री म्हणजे केमिकल स्टडी करणे. जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये कोणकोणत्या केमिकल्सची रिॲक्शन कशा रीतीने होते हे बायोकेमिस्ट्रीमध्ये स्टडी केलं जातं. आणि फायनल ब्रांच जी होती ती आहे ॲनालिटिकल केमिस्ट्री. ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये काय स्टडी केलं जातं? ॲनालिसिस ऑफ सबस्टन्सेस, कंपोजिशन
मग ही अनालिसिस कशा प्रकारे केली जाते, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह, हे पण आपण पाहिलेलं मागच्या लेक्चरमध्ये. ओके, इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, याच्या पुढे हा चार्ट जो आहे तो एलएनच्या टेक्स्टबुक मधला चार्ट मी उचललेला आहे आणि इथे आणलेला आहे नोट्स मध्ये. तर या चार्ट मध्ये काय दाखवलेलं आहे की मॅटर अँड इट्स क्लासिफिकेशन, मॅटर आणि त्याचं क्लासिफिकेशन कशा रीतीने होतं ते दिलेलं आहे. मग मॅटरचं क्लासिफिकेशन कशामध्ये होतं, प्युअर सबस्टन्सेस, ओके, अँड मिक्सचर्स, असे दोन टाईपचे क्लासिफिकेशन आहेत मॅटरमध्ये, प्युअर सबस्टन्सेस अँड मिक्सचर. प्युअर सबस्टन्सेसचं पुढे क्लासिफिकेशन कशामध्ये दिलेलं आहे, एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. ओके, आणि मिक्सचरचं क्लासिफिकेशन कशामध्ये दिलेलं आहे पुढे, होमोजिनियस मिक्सचर अँड हेट्रोजिनियस मिक्सचर. ओके, पुन्हा एकदा पहा, मॅटर इज क्लासिफाइड इंटू टू टाइप्स, प्युअर सबस्टन्सेस अँड मिक्सचर. प्युअर सबस्टन्सेस आर फर्दर क्लासिफाइड इंटू एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. Mixtures are further classified into homogeneous mixture and heterogeneous mixture. आता इथे पुढे एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन सुद्धा दिलेलं आहे. इथे पहा, एलिमेंट्स आर क्लासिफाइड इंटू मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलाइट्स, असे 3 क्लासिफिकेशन दिलेले आहेत. मग हे क्लासिफिकेशन कशा रीतीने आहेत, त्या त्या क्लासिफिकेशन लेवलवर कोणकोणते डेफिनेशन्स आहेत ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहूया. पहा इथे पहा, मॅटर, पुन्हा डेफिनेशन आलं. मॅटर, नॉन मॅटरचे एक्झाम्पल्स माहित आहेत ना तुम्हाला. मॅटर सोबत मी नॉन मॅटर सुद्धा सांगितले. मॅटर म्हणजे एनिथिंग विच ऑक्युपाय स्पेस अँड हॅज मास. मग नॉन मॅटर काय असेल, विच डज नॉट ऑक्युपाय स्पेस, डज नॉट हॅज मास. ओके, नॉन मॅटरचे एक्झाम्पल रिकॉल करा. ओके, ठीक आहे, इथे पहा आता, मॅटर, मॅटर ऑक्युपाइज स्पेस अँड हॅज मास. ओके, मी सर्वात फर्स्ट एक्झाम्पल घेतलेलं पेन. या पेनला, हा पेन जो आहे तो या स्पेसमध्ये व्हॉल्यूम ऑक्युपाय करतोय, म्हणजे स्पेस ऑक्युपाय करतोय. ओके, आणि ह्याचं काहीतरी मास आहे, म्हणजे हा काय आहे, मॅटर आहे. ओके, असे मॅटरचे भरपूर एक्झाम्पल देता येतील. मॅटर इज एनिथिंग विच ऑक्युपाय स्पेस अँड हॅज मास. क्लासिफिकेशन, आताच आपण क्लासिफिकेशन मागे बघितलं. हे जे क्लासिफिकेशन होतं, वेट, हां, हे जे क्लासिफिकेशन होतं हे कशाचं क्लासिफिकेशन आहे, मॅटरचंच क्लासिफिकेशन आहे. मॅटर इज क्लासिफाइड इंटू टू टाइप्स, प्युअर सबस्टन्सेस अँड मिक्सचर. प्युअर सबस्टन्सेस आर फर्दर क्लासिफाइड इंटू एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. मिक्सचर आर क्लासिफाइड इंटू होमोजेनियस मिक्सचर अँड हेट्रोजिनियस मिक्सचर. हे पुढे एलिमेंट्स, एलिमेंटचं क्लासिफिकेशन कशामध्ये होतं, पुढे मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलाइट्स. ओके, ठीक आहे, पहा, मॅटर, मॅटर ऑक्युपाय स्पेस अँड हॅज मास. मग मॅटरचं क्लासिफिकेशन कशामध्ये होईल, प्युअर सबस्टन्सेस अँड मिक्सचर. मग प्युअर सबस्टन्सचं डेफिनेशन काय, मराठीमध्ये प्युअर म्हणजे शुद्ध, शुद्ध पदार्थ. प्युअर सबस्टन्सेस पहा, डेफिनाइट केमिकल कंपोजिशन, डेफिनाइट. प्युअर सबस्टन्सेस मध्ये काय असणार, फिक्स्ड कंपोजिशन असणार. आता फॉर एक्झाम्पल मला प्युअर सबस्टन्सचं एक्झाम्पल द्यायचं असेल तर सपोज मी एक्झाम्पल देतो डिस्टिल वॉटरचं. आता डिस्टिल वॉटर हे डिस्टिलेशन प्रोसेस केल्यानंतर मिळवतात. ठीक आहे, त्या डिस्टिल वॉटरमध्ये फक्त वॉटर मॉलिक्युल्स असतात, इतर कोणताही पदार्थ, इतर कोणताही एलिमेंट किंवा कंपाऊंड नसतो. हायड्रोजन आणि ऑक्सिजन बनलेला वॉटर, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांनी बनलेला वॉटर हा फक्त एकच सबस्टन्स असतो, म्हणून त्याला आपण म्हणतो प्युअर सबस्टन्स. ओके, दुसरं एक्झाम्पल मला देता येईल डायमंड, हिरा. डायमंड जो आहे तो फक्त कार्बनने बनलेला आहे आणि म्हणून डायमंड प्युअर सबस्टन्सेस मध्ये येतो. ठीक आहे, पुढे पाहूया. पहा, प्युअर सबस्टन्सेस डेफिनाइट केमिकल प्रॉपर्टी कंपोजिशन आहे अँड कन्सिस्टंट प्रॉपर्टीज. मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, हे मी टेक्स्टबुकच्या लाईन टू लाईन जातोय आणि टेक्स्टबुकच्या लाईन टू लाईनच्या शॉर्ट नोट्स मी इथे तयार करून तुम्हाला एक्सप्लेन करतोय. ओके, पाहिजे इथे एक्झाम्पल काय आहेत प्युअर सबस्टन्सचं, प्युअर मेटल आहे अँड डिस्टिल वॉटर. डिस्टिल वॉटर आत्ताच आपण डिस्कस केलेलं. पहा, प्युअर सबस्टन्सचं डेफिनेशन काय आहे,
दे हॅव डेफिनाइट केमिकल कंपोजिशन, म्हणजे डिस्टिल वॉटर मध्ये काय प्रेझेंट असणार, ओनली वॉटर मॉलिक्युल्स, H2 मॉलिक्युल्स प्रेझेंट असणार. प्युअर मेटल, आता इथे प्युअर मेटलचे एक्झाम्पल्स आपण असे घेऊ शकतो की गोल्डचा सिम्बॉल आहे AU. मग प्युअर मेटल आपण जे दागिने वापरतो गोल्डचे हे प्युअर नसतात. आता ते का नसतात ते आपण कधीतरी नंतरच्या लेक्चरला डिस्कस करू, कारण केमिस्ट्रीमध्ये जे 100% असतं त्याला आपण म्हणतो प्युअर. ओके, ठीक आहे. प्युअर मेटल मध्ये मी प्युअर गोल्ड घेतो, प्युअर गोल्ड, प्युअर सिल्वर, हे एक्झाम्पल्स कशामध्ये येतात, हे एक्झाम्पल्स येतात प्युअर सबस्टन्सेस मध्ये. नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे मिक्सचर. मॅटर इज क्लासिफाइड इंटू 2 टाइप्स, प्युअर सबस्टन्सेस अँड मिक्सचर. मग मिक्सचरचं डेफिनेशन पहा. इथे काय होतं, डेफिनाइट केमिकल कंपोजिशन. इथे काय येईल, नो डेफिनाइट केमिकल कंपोजिशन. डेफिनाइट केमिकल कंपोजिशन नसतो. ओके, इथे काय होतं, कन्सिस्टंट प्रॉपर्टीज होतं प्युअर सबस्टन्सेस मध्ये. कन्सिस्टंट म्हणजे समान, सारख्या. इथे व्हेरिएबल म्हणजे बदलणाऱ्या प्रॉपर्टीज असतात, चेंज होत असतात असं. मग मिक्सचर्स नो डेफिनाइट केमिकल कंपोजिशन, व्हेरिएबल प्रॉपर्टीज. इथे एक्झाम्पल काय घेतलेलं आहे पहा, पेंट, कॉन्क्रीट, हे एक्झाम्पल्स आहेत कशाचे, मिक्सचर. आता मी डेली लाईफचं एक एक्झाम्पल घेईन, टी, चहा. त्याच्यामध्ये चहा हे मिक्सचर आहे. तर हो, कारण ते वेगळ्या सबस्टन्सेस पासून मिक्स करून बनवलेलं आहे. फॉर एक्झाम्पल वॉटर असेल, शुगर असेल, सॉल्ट आपण टाकत नाही चहामध्ये. ओके, वॉटर, शुगर, टी लिव्स असतील, अद्रक वगैरे टाकत असतो तर ठीक आहे. हे प्युअर सबस्टन्स अँड मिक्सचरचं डेफिनेशन. आता इथे मी इथे ऍक्टिव्हिटी घेतलेली आहे, म्हणजे हे तुम्हाला इंटेक्स क्वेश्चन होता, क्लासिफाय म्हणून. क्लासिफाय सी वॉटर. आता सी वॉटर म्हणजे समुद्राचे पाणी. कशामध्ये येईल, समुद्राच्या पाण्यामध्ये वेगवेगळे सॉल्ट्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे मीठ असतात. NaCl तर असतंच, NaCl आणि वॉटर प्रेझेंट असतं, तरी सुद्धा अजून इतर प्रकारचे सॉल्ट सुद्धा असतात, KCl, KBr, NaBr असं. मग सी वॉटर काय आहे, मिक्सचर. गॅसोलीन कशाचं मिक्सचर असतं, हायड्रोकार्बनचं. गॅसोलीन काय आहे, फ्युअल, इंधन आहे. ओके, स्किन आपली ही जी स्किन आहे ते काय आहे, मिक्सचर. रस्टी नेल म्हणजे गंजलेला खिळा. रस्टी नेल याच्यामध्ये जे रस्ट असेल त्या रस्टी नेल मध्ये ते काय असेल, मिक्सचर. कशाचं मिक्सचर असेल, गंजणे, करोजन, रस्टिंग. हे कशामुळे होतं, ऑक्सिजनमुळे, वॉटरमुळे आणि मेटल ऑक्साइड्स तयार झाल्यामुळे. ओके, म्हणून रस्टी नेल काय आहे, मिक्सचर आहे. टेक्स्टबुक पेज. आता टेक्स्टबुकचं पेज घेतलं तर ते टेक्स्टबुकचं पेज एकाच कंपाऊंडने किंवा एलिमेंटने बनलेलं नाही. ते वेगळे कंपोनंट त्या टेक्स्टबुक म्हणजे त्या पेपर फॅक्टरीमध्ये पेपर बनवण्यासाठी वापरले जातात. म्हणून हे काय आहे, मिक्सचर. डायमंड कशामध्ये येईल बेटा, डायमंड आपण डिस्कस केलेलं. डायमंड प्युअर सबस्टन्स मध्ये येईल. म्हणजे ह्या इंटेक्स क्वेश्चनचे आन्सर्स मी इथे दिलेले आहेत, तुम्ही त्याप्रमाणे लिहून घेतले पाहिजेत. ओके, नेक्स्ट आहे प्युअर सबस्टन्सेस वर्सेस मिक्सचर. मग प्युअर सबस्टन्सेस पुन्हा इथे एक्झॅक्ट मी आता मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स म्हणजे प्युअर सबस्टन्सेसचं क्लासिफिकेशन पुढे एलिमेंट्स मध्ये आणि कंपाऊंड्स मध्ये घेतलेलं आहे. मग त्याच्या पुढे मिक्सचर्स घेतलेले आहेत. ओके, ठीक आहे. आता प्युअर सबस्टन्सेस वर्सेस मिक्सचर ही ते हेडिंगच आहे टेक्स्टबुक मध्ये, म्हणून मी ती इथे घेतलेली आहे. पहा, प्युअर सबस्टन्सचं डेफिनेशन आपण आत्ताच बघितलेलं. डेफिनाइट केमिकल कंपोजिशन,
ते एका फिक्स्ड केमिकल्सने बनलेले असतात. ओके, डेफिनेट केमिकल कंपोजिशन असतं. फॉर एक्झाम्पल डायमंड आपण बघितलं, डायमंड मध्ये कार्बन कार्बन आणि फक्त कार्बन असतो. ओके, त्या व्यतिरिक्त काही नसतं. प्रॉपर्टीज रिगार्डलेस ऑफ देअर ओरिजिन, त्यांच्या प्रॉपर्टीज कशावर डिपेंड नसतात. रिगार्डलेस म्हणजे अवलंबून नसते, रिगार्डलेस ऑफ देअर ओरिजिन, त्या ओरिजिन कुठून तो प्युअर सबस्टन्स आणलाय त्याच्यावर ते अवलंबून नसतं. फॉर एक्झाम्पल, आता इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे प्युअर मेटल, प्युअर मेटल, डिस्टिल वॉटर, हेच एक्झाम्पल बघितलं. आता सपोज दोन वेगळ्या केमिकल लॅबोरेटरी आहेत आणि त्या दोन केमिकल लॅबोरेटरीमध्ये डिस्टिलेशनने डिस्टिल वॉटर तयार केलेलं आहे. तर त्या डिस्टिल वॉटरमध्ये काय असणार प्रेझेंट, दोन्ही सॅम्पल्स मध्ये फक्त वॉटरच प्रेझेंट असणार. म्हणजे रिगार्डलेस ऑफ देअर ओरिजिन, कुठून तो सबस्टन्स आलेला आहे याच्यावर अवलंबून न राहता. ओके, आता फॉर एक्झाम्पल अजून मी एक एक्झाम्पल घेईन की सोनं, गोल्ड, गोल्ड, प्युअर गोल्ड माइन मधून आणला, सपोज खाणीमधून आणला, आणि तेच गोल्ड आपण लॅब मध्ये प्युअर आपण तयार केलं. आता काही जण म्हणतील की लॅब मध्ये सोनं तयार करता येत नाही. मी तसं सांगत नाही की जे गोल्ड आहे ते प्युअर फॉर्म मध्येच प्रेझेंट असतं. त्याच्या इम्प्युरिटीज जर आपण काढल्या, अशुद्धी काढल्या, तर काय राहील, शुद्ध सोनं राहील. ओके, मग हे दोन वेगवेगळ्या प्रकारे आपण मिळवलं. एक खाणीतून सोनं आणलं आणि एक लॅबोरेटरीमध्ये क्लिनिंग करून ते गोल्ड घेतलेलं आहे. दोन्ही सोनं, दोन्ही जे काही गोल्ड सॅम्पल्स आहेत त्याच्यामध्ये काय असणार बेटा, गोल्डच असणार आणि ते प्युअर असेल. ओके, ठीक आहे. टाइप्स ऑफ प्युअर सबस्टन्सेस, प्युअर सबस्टन्सचे पुढे टाइप्स आहेत. प्युअर सबस्टन्सचे टाइप्स काय दिलेले आहेत पहा, एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. एलिमेंट्स, मराठीमध्ये एलिमेंट्सना मूलद्रव्य म्हणतात. ओके, कंपाऊंड्सना काय, संयुगे. एलिमेंट्स कॅन नॉट बी ब्रोकन डाउन, एलिमेंट्स ब्रेकडाऊन करता येत नाहीत बाय केमिकल चेंजेस. एलिमेंट्सना आपण कधीही ब्रेकडाऊन करून नवीन काही तयार करू शकणार नाही. एक्झाम्पल घ्यायचं असेल तर एक्झाम्पल घेऊया, ऑक्सिजन, नायट्रोजन, हे एलिमेंट्स आहेत. ऑक्सिजन, नायट्रोजन, हेलियम गॅस हे एलिमेंट्स आहेत. निऑन, ओके, क्लोरीन हे एलिमेंट्स आहेत. आणि ऑक्सिजनला ब्रेक करून आपण नवीन काहीतरी तयार करू असं होणार नाही. म्हणजे एलिमेंट्सला आपण ब्रेकडाऊन करू शकत नाही केमिकल प्रोसेसचा यूज करून. ओके, डन, ठीक आहे. त्याच्यामध्ये एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन कशामध्ये होतं, मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स. ओके, मी काय करेन, एक मिनिट क्लीन करतो. नो, ठीक आहे. ओके, आता इथे मी पिरियडिक टेबल आणलेला आहे. हा पिरियडिक टेबल का आणलेला आहे तर त्याच्या मागे काहीतरी रिझन असेल म्हणून मी आणलेला आहे. टूल्स मध्ये जातो मी, ठीक आहे. आता हे डिस्कस आपण केलेलं कदाचित. पहा, हे जे आहेत हे, ओके, कलर चेंज करतो. पहा, हे अशी झिगझॅग लाईन काय सजेस्ट करते बेटा, हे काय आहेत, मेटलॉइड्स आहेत. हे मेटलॉइड्स आहेत. इकडचे या बाजूला असलेले सर्व काय आहेत, मेटल्स आहेत. हे काय आहेत, मेटलॉइड्स आहेत. आणि हे काय आहेत, नॉन मेटल्स आहेत. हे आपण 10th मध्ये सुद्धा पाहिलेलं. ओके,
जी इथे मध्ये झिगझॅग लाईन आहे, बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटिमनी, टेलुरियम आणि एस्टेटाईन. हे काय आहेत? मेटलाइट्स. आणि हे मेटलाइट्सच्या लेफ्ट साईडला पिरियडिक टेबलला आपण बघितलं तर ते काय आहेत? मेटल्स आहेत. आणि राईट साईडला बघितलं तर काय आहेत? ते नॉन मेटल्स आहेत. एकच एक्सेप्शन आहे, त्या एक्सेप्शन मध्ये हायड्रोजन. हायड्रोजन आपण मेटल कन्सिडर करत नाही. ओके, ठीक आहे. ठीक आहे. काय पाहिलं पहा, प्युअर सबस्टन्सेस, डेफिनेट केमिकल कंपोजिशन, प्रॉपर्टीज, रिगार्डलेस and properties, डेफिनेट केमिकल कंपोजिशन ॲज वेल एज प्रॉपर्टीज रिगार्डलेस ऑफ देअर ओरिजिन. त्याच्यानंतर प्युअर सबस्टन्सचे क्लासिफिकेशन होतं एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. मग एलिमेंट्स कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन बाय केमिकल चेंजेस. ओके, त्याच्यामध्ये मेटल्स. आता इथे टेक्स्टबुकमध्ये ही फर्स्ट प्रॉपर्टी दिलेली आहे. मेटल्स आर लस्ट्रस, मेटल्स चमकतात, चकाकी असते त्यांना. सेकंड, मेटल्स कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात, ते कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी. थर्ड प्रॉपर्टी काय दिलेली आहे? दे आर डक्टाईल म्हणजे दे कॅन बी ड्रॉन इन टू थिन वायर्स, त्यांच्यापासून पातळ तारा काढता येतात. ओके, दे आर मेलिएबल मीन्स दे कॅन बी हॅमर्ड, ठोकून दे कॅन बी हॅमर्ड इन टू थिन शीट्स, मीन्स दे आर मेलिएबल. फॉर एक्झाम्पल गोल्ड, सिल्वर. ओके, गोल्ड आहे, सिल्वर आहे, कॉपर आहे, आयर्न आहे, मर्क्युरी म्हणजे पारा. मर्क्युरी इज द मेटल विच इज प्रेझेंट इन लिक्विड स्टेट. असं मग आपल्याला मेटल्सच्या प्रॉपर्टीज माहीत आहेत. काय आहेत? लस्ट्रस, चकाकतात, चमकतात, दे कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी, दे आर डक्टाईल, दे आर मेलिएबल. एक्झाम्पल खूप देता येतील, आपला फेवरेट गोल्ड, सिल्वर वगैरे आहेच. नॉन मेटल्स आत्ताच आपण पिरियडिक टेबलचं मी दाखवलेलं, तर एक मध्ये झिगझॅग लाईन होती, झिगझॅग लाईनच्या राईट साईडला काय होते? नॉन मेटल्स नो लस्ट्रस. हे एक्झॅक्ट ह्याच्या अपोजिट घ्यायचं. फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे? नो लस्ट्रस, म्हणजे ते लस्ट्रस नाही आहेत. ओके, ते चकाक नाही. इथे एक्सेप्शन काय? डायमंड कशाने बनलेला असतो बेटा? कार्बनने. आयोडीन, I2 चे क्रिस्टल्स असतात, क्रिस्टल्स म्हणजे स्फटिक, क्रिस्टल्स. ओके, दे डू नॉट शो एनी लस्टर, नो लस्टर. एक्सेप्शन आहे तिथे, अपवाद. एक्सेप्शन म्हणजे अपवाद, की डायमंड आणि आयोडीन हे चमकतात, चकाकतात. पुअर कंडक्टर्स, दे आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, ते हीट अँड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत. एक्सेप्शन, इथे सुद्धा एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन काय आहे? ग्राफाईट हे एक्सेप्शन आहे. मग ग्राफाईट कशाने बनलेला आहे बेटा? कार्बननेच. सर डायमंड कार्बनने, ग्राफाईट कार्बनने. हो, मग डायमंड, ग्राफाईट असे अजून टाइप्स आहेत भरपूर, फुलेरीज वगैरे, ते ॲलोट्रॉप्स आहेत कार्बनचे. ते बघणारच आहोत स्टेप बाय स्टेप आपण. ओके, दे आर ब्रिटल. पहिली प्रॉपर्टी नो लस्टर. सेकंड प्रॉपर्टी काय आहे? पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. थर्ड प्रॉपर्टी ब्रिटल म्हणजे ठिसूळ, पडले की फुटतात, दे आर ब्रिटल. आयोडीन, नायट्रोजन, कार्बन, इथे भरपूर अजून घेता येतील. आयोडीन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन आहे, ऑक्सिजन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, फॉस्फरस आहे. असे हे सर्व काय आहेत? नॉन मेटल्स आहेत. ओके, नेक्स्ट मेटलाइट्स. थर्ड क्लासिफिकेशन, जे काही एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटचं थर्ड टाईपचं क्लासिफिकेशन आहे मेटलाइट्स. मग मेटलाइटच्या प्रॉपर्टीज, पिरियडिक टेबलच्या लेफ्ट साईडला काय होतं? मेटल्स. राईट साईडला काय होतं? नॉन मेटल्स. आणि मध्ये झिगझॅग लाईन काय होती?
मेटलॉइड्स. ओके, म्हणजेच मेटलॉइड जर नॉन मेटल्स मेटल्स आणि नॉन मेटल्सच्या मध्ये असतील झिगझॅग लाईन मध्ये, तर त्यांच्या प्रॉपर्टी सुद्धा दोघांच्या मध्ये येतील. दे हॅव इंटरमिडिएट प्रॉपर्टी, इन बिटवीन प्रॉपर्टी. ओके, पहा, दे हॅव इंटरमिडिएट प्रॉपर्टी बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स. फॉर एक्झाम्पल आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत? मेटलॉइडचे एक्झाम्पल्स आहेत. ओके, प्युअर सबस्टन्सेस आर क्लासिफाइड इनटू, प्युअर सबस्टन्सचं क्लासिफिकेशन कशामध्ये होतं? एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. ओके, एलिमेंट्सचं पुढे क्लासिफिकेशन आपण बघितलं, मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. आता कंपाऊंड्स म्हणजे काय? टू ऑर मोर, दोन किंवा दोन पेक्षा जास्त. एक एलिमेंट कंपाऊंड तयार करणार नाही. कंपाऊंड तयार करण्यासाठी दोन एलिमेंटना कमीत कमी एकत्र यावं लागेल. फॉर एक्झाम्पल इथे पहा, इथे मी ऑक्सिजन घेतला, इथे हायड्रोजन घेतला, इथे हायड्रोजन घेतला. हायड्रोजन हा एक एलिमेंट, ठीक आहे, आणि ते कंबाईन होऊन काय देतील? वॉटर. मीन्स हायड्रोजन अँड ऑक्सिजन कंबाईन टू फॉर्म कंपाऊंड. वॉटर हे काय आहे? कंपाऊंड आहे. सेम अजून एक एक्झाम्पल घेतो मी, COO. मग सी आणि दोन ऑक्सिजन कंबाईन होऊन काय मिळेल? O2C, CO2 मीन्स CO2 तयार होईल. आता हे ते मी दोन लाईन का दाखवतोय, तिथे सिंगल लाईन का दाखवली? सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड काय आहे, ट्रिपल बॉन्ड काय आहेत, हे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला शिकवणारच आहे. ओके, टेन्शन घेऊ नका. हायड्रोजन आणि ऑक्सिजन कंबाईन होऊन काय तयार होणार? वॉटर. ऑक्सिजन आणि कार्बन तयार होऊन काय कंबाईन, काय फॉर्म होईल? कार्बन डायऑक्साईड. मग हे दोन्ही काय आहेत? तर ते काय आहेत? कंपाऊंड्स आहेत. ओके, टू ऑर मोर एलिमेंट इन फिक्स प्रपोर्शन म्हणजे प्रत्येक एलिमेंटचं प्रपोर्शन जे आहे, प्रमाण जे आहे, त्या कंपाऊंड मध्ये काय असेल? फिक्स असेल. फिक्स प्रपोर्शन ब्रेकेबल बाय केमिकल मेथड्स किंवा केमिकल चेंजेसने ते ब्रेक करता येतात. आता तुम्हाला 9th मध्ये एक एक्सपेरिमेंट होता, 9th और 10th मध्ये, इलेक्ट्रोलिसिस ऑफ ऍसिड रिलेटेड वॉटर. हा एक्सपेरिमेंट तुम्हाला कदाचित डेमो पण सुद्धा दाखवला असेल की कशा रीतीने कॅथोडवर हायड्रोजन गॅस अँड ॲनोडवर ऑक्सिजन गॅस रिलीज होतो इन इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर. वॉटर इज मेड अप ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन, राईट? If water is made up of hydrogen and oxygen, then it can be broken down by electrolysis into two different elements, hydrogen on cathode, oxygen on anode. ओके, तो तुम्हाला 9-10 मध्ये एक्सपेरिमेंट झाला असेल. मीन्स वॉटरचं ब्रेकिंग करून इथे ही रिॲक्शन देतो 2H2O, electrolysis gives you 2H2 gas at cathode and oxygen gas at anode. ओके, हे आपल्याला 9-10 मध्ये झालेलं आहे. मग वॉटर काय आहे बेटा? वॉटर इज कंपाऊंड. वॉटर काय आहे? कंपाऊंड आहे. आणि हायड्रोजन आणि हे दोन्ही काय आहेत? ऑक्सिजन, एलिमेंट. म्हणजे कंपाऊंडचं ब्रेकिंग डाऊन होत आहे कशामध्ये? एलिमेंट्स मध्ये, विथ द हेल्प ऑफ केमिकल चेंजेस. केमिकल चेंजेस म्हणजे आपण हायड्रोजनला ऑक्सिजन पासून काय केलं? सेपरेट केलं. हा जो बॉन्ड आहे तो ब्रेक केला. मग ब्रेक केल्यानंतर हायड्रोजन आणि ऑक्सिजन सेपरेट होतील. ओके, डन. ओके, मिक्सचर्स. आता नेक्स्ट टॉपिक आहे मिक्सचर्स. पहा, इथे प्युअर मॅटर इज क्लासिफाइड इनटू प्युअर सबस्टन्सेस अँड मिक्सचर. प्युअर सबस्टन्सेस आर क्लासिफाइड इनटू काय? एलिमेंट्स अँड
compounds. Elements are further classified into metals, non-metals and metalloids. ओके, हा पार्ट आपला झाला. आता हा पार्ट काय, मॅटर इज डिवाइडेड इंटू टू टाइप्स, प्युअर सबस्टेन्सेस अँड मिक्सचर्स. Pure substances are further divided into elements and compounds. Elements are further divided into metals, non-metals, metalloids. Mixtures are divided into homogeneous and heterogeneous mixture. Okay. Mixtures पहा. Mixtures, no definite chemical composition. त्यांचं chemical composition fix नाही आहे. नो डेफिनाइट केमिकल कंपोजिशन अँड प्रॉपर्टीज. त्यांचं कंपोजिशन सुद्धा फिक्स नाही आहे, त्यांच्या प्रॉपर्टीज सुद्धा फिक्स नसतात. ओके, एक्झाम्पल काय आहे, पेंट. पेंट मिक्सचर ऑफ कशाचं मिक्सचर आहे, ऑइल्स, पिगमेंट्स, ॲडिटिव्ह. ॲडिटिव्ह म्हणजे ॲडिशनली काही प्रॉपर्टी देण्यासाठी ते ॲड केलेले असतात. ओके, कॉन्क्रीट, कन्स्ट्रक्शन मध्ये कॉन्क्रीट यूज होतं. कॉन्क्रीट, कॉन्क्रीट कशाचं मिक्सचर आहे, सँड, sand, cement, water, sand, cement and वॉटरचं मिक्सचर आहे असं. मग या मिक्सचरचे टाइप सुद्धा आहेत. मिक्सचरचे टाइप्स जे आहेत ते आहेत होमो. होमो मीन्स सेम, हेट्रो मीन्स डिफरंट, जिनियस मीन्स फेज, होमोजिनियस. ओके, होमोजिनियस. युनिफॉर्म कंपोजिशन, त्यांचं कंपोजिशन काय असतं, फिक्स्ड असतं. होमोजिनियस मिक्सचरचं एक्झाम्पल घेतलेलं आहे, सोल्युशन लाईक सॉल्ट वॉटर. ओके, सॉल्ट वॉटर NaCl बेटा काय आहे, सॉलिड. वॉटर काय आहे, लिक्विड. वॉटरमध्ये जर NaCl डिझॉल्व्ह केलं तर आपल्याला काय मिळेल, NaCl सोल्युशन. आणि NaCl सोल्युशन काय असेल, लिक्विडच. ओके, एकच फेज असेल त्यांची, सिंगल फेज. आणि त्या NaCl सोल्युशन मध्ये कंपोजिशन जे आहे ते युनिफॉर्म असेल, सर्वत्र समान असेल कंपोजिशन. ओके, हेट्रोजिनियस मिक्सचर. होमो म्हणजे काय सांगितलेलं, सेम. मग हेट्रो म्हणजे काय असेल बेटा, डिफरंट. ओके, सेमच्या अपोजिट डिफरंट, युनिफॉर्मच्या अपोजिट नॉन युनिफॉर्म कंपोजिशन. त्यांचं कंपोजिशन जे आहे ते युनिफॉर्म नसणार. एक्झाम्पल काय आहे, सस्पेन्शन्स लाईक सँड इन वॉटर. आता मी थोडीशी माती आणली बाहेरून आणि ती माती पाण्यामध्ये टाकली तर काही कण काय होतील, असे बेसला तळाला जाऊन बसतील आणि काही असे गढूळ पाणी दिसेल वर. म्हणजे सर्वत्र सेम दिसत नाहीये सँड जर आपण वॉटरमध्ये ऍड केली तर. म्हणजे सँड ऍडेड इन वॉटर, माती वगैरे किंवा वाळू वगैरे मी आणली आणि ते पाण्यात टाकली तर मला सर्वत्र कंपोजिशन सेम दिसणार नाहीये, गढूळ दिसेल. बॉटमला ते दगड, छोटे छोटे दगड हे जमा झालेले असतील. म्हणजे कंपोजिशन काय आहे, डिफरंट. ते हेट्रोजिनियस मध्ये, सँड अँड वॉटर. ओके, आता हे जे मिक्सचर्स आहेत हे मिक्सचर्स आपण सेपरेट कसे करू शकू, सेपरेशन. मिक्सचर्स सेपरेट कसे करता येतील, मिक्सचर्स कॅन बी सेपरेटेड बाय फिजिकल मेथड्स. फिजिकल मेथड्सच यूज करून आपण काय करू शकतो, आपण ठीक आहे. आता सॉल्ट अँड वॉटर, ठीक आहे. NaCl आपण काय केलं, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलेलं आहे. आता NaCl वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करून आपण NaCl सोल्युशन मिळालं, ठीक आहे. या NaCl ला काय करूया, आता आपण आता सेपरेट करायचं आहे ना, सेपरेट करायचं आहे तर हिट करूया. मग हिट केल्यानंतर त्या NaCl सोल्युशन मध्ये जे काही वॉटर असेल ते वॉटर काय होईल, इव्हॅपोरेट होईल. वॉटर इव्हॅपोरेट होईल. हे जे वेपर्स आहेत वॉटरचे, हे वेपर्स आपण काय करू, डिस्टिल करू. डिस्टिल केल्यानंतर हे वेपर्स जे आहेत ते पुन्हा आपल्याला काय मिळतील, लिक्विड फॉर्म मध्ये पुन्हा आपल्याला वॉटर मिळेल.
म्हणजेच NaCl सोल्युशन मध्ये जे काही वॉटर आहे ते वॉटर हीट केल्यानंतर नंतर इव्हॅपोरेट होऊन वेपर तयार होईल. ही वेपर डिस्टिल केली तर डिस्टिलेशनने आपल्याला काय मिळेल? वॉटर. आणि ज्या भांड्यामध्ये, ज्या वेसलमध्ये आपण ती हिटिंग केलेली आहे त्या वेसलमध्ये मागे काय राहील? NaCl सॉलिड. म्हणजेच ही जी काही डिस्टिलेशन प्रोसेस, हिटिंग करून डिस्टिलेशन प्रोसेस जी आहे ही कशामध्ये येते? फिजिकल मेथडमध्ये. ओके, ठीक आहे. मी या लेक्चरमध्ये इथेच थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय घेऊ? स्टेट्स ऑफ, नेक्स्ट पॉईंट काय आहे? 1.2.3 स्टेट्स ऑफ मॅटर. हे सुद्धा तुम्हाला 9-10 मध्ये झालेलं आहे. या लेक्चरची PDF ची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करेन. ओके, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सांगा की एलिमेंट केमिस्ट्री यूट्यूबवर साळुंखे सर घेतात. त्यांनाही इतर मित्रांना शेअर करायला सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.